तर आजची मॉर्निंग खरंच खूप स्पेशल होती माझ्यासाठी, कारण की आज आपले 2000 फॉलोअर्स कम्प्लीट झाले आहेत आणि मी खूप खुश आहे आज. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. कालच्याच व्लॉग मध्ये मी बोलले होते की आपले लवकरच 2000 फॉलोअर्स कम्प्लीट होणार आहेत, पण ते इतके लवकर पूर्ण होतील असं मला वाटलंच नव्हतं. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. आणि तुम्ही असाच सपोर्ट मला करत राहा. आणि कोइन्सिडेंटली माझं आणि माझ्या फ्रेंडचं ट्विनिंग सुद्धा झालं होतं आज. मग पटापट बस पकडली आणि ऑफिसला पोहोचले. आणि आज मी मस्त माझा न्यू टॉप वेअर केलाय, छान दिसतोय ना. आणि मग ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला आणि कामाला सुरुवात केली. आणि खूप दिवसापासून ना माझं डोकं खूप दुखतंय आणि मी हे ऑलमोस्ट 1 इयर आधी स्पेक्स बनवून घेतले होते आणि हे बनवल्यापासून जास्त युज पण नाही केले. पण आता मला असं वाटतंय जर मी यांना युज नाही केलं ना तर रोजच्या लॅपटॉपच्या युजमुळे माझे डोळे खरंच खराब होऊन जातील. म्हणून गप्पपणे मी आजपासून यांना रोज युज करणार आहे. आणि इतक्या दिवसातून मी वेअर केले होते म्हणून माझी फ्रेंड पण मला हसत होती. मग आजच्या दिवसाची सगळी कामं वाइंड अप करून ऑफिस मधून निघाले आणि आज मला घरी न जाता स्टेशनला जायचं होतं, कारण की माझं एक शूट होतं ते मला पूर्ण करायचं होतं. मग स्टेशनला गेले आणि तिकडे माझी फ्रेंड सुद्धा मला मिळाली. तिला सँडल्स वगैरे घ्यायचे होते. मग असंच आम्ही थोडी शॉपिंग केली आणि फायनली ज्या शूट साठी मी गेले होते ते दादा मला मिळाले. तुम्हाला आठवते माझी एक रील खूप व्हायरल गेली होती इयरिंग्स वाली, त्यासाठीच मी गेले होते. आणि तिकडनं येताना मला क्यूट एलिफंट सुद्धा दिसले. मग आम्हाला इतकी भूक लागली होती, आम्ही इतका वेळ काहीतरी खायला शोधत होतो पण आम्हाला काही मिळतच नव्हतं. मग फायनली आम्हाला एक जागा मिळाली जिथे आम्हाला जे पाहिजे होतं ते खायला मिळालं. मला खूप दिवसापासून मंचुरियन खायचं मन होत होतं. मग मस्त असे मंचुरियन खाल्ले आणि मग त्यानंतर मोमोजही ऑर्डर केले. आणि हे सगळं खाऊन माझा पेटू एकदम खुश झाला होता. आणि मग हे खाल्ल्यानंतर आम्हाला आईस्क्रीम खायचं मन झालं. मी आणि माझ्या फ्रेंडने हे मँगोवाले आईस्क्रीम घेतले होते. मला तर हेच आईस्क्रीम जास्त आवडतात. मी काही खाताना माझे जर कपडे खराब नाही झाले असं कधी होऊच शकत नाही. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.